आता मी घटनास्थळी पोहोचलेली आहे। दुपारी चेंबूर इथे हे झाड एका शाळेच्या बसवरती कोसळलं होतं आणि आता ते झाड काढण्याची प्रक्रिया काही वेळापूर्वी सुरू झालेली आहे आणि त्या बसवरनं झाड निघालेली आहे। परंतु या शाळेच्या बसमध्ये 10 विद्यार्थी उपस्थित होते आणि त्या विद्यार्थ्यांमधील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची देखील माहिती समोर येते आहे। आता आपण जर इथे बघितलं तर फायर ब्रिगेडच्या गाड्या आलेल्या आहेत, जेसीबीने हे झाड उचलण्याचा प्रयत्न सुरू आहेत। आणि तसंच आपण जर बघायला गेलं तर इथून काहीशा पुढच्या अंतरावरती ती शाळेची जी बस आहे, ज्या बसमध्ये विद्यार्थी प्रवास करत होते, त्या ती जी बस आहे ती बस आपल्याला इकडे पाहायला मिळते। आपण जर इकडे बघितलं तर ही बस त्या झाडाखालून काढण्यात आलेली आहे, परंतु या सगळ्या दुर्घटनेत एका लहान विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि याच सगळ्याची तपासणी करायला महापौर देखील इथे येऊन गेल्या होत्या। तर आत्ता आपण इकडे काही लोक आहेत, इकडची जनता आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात। दादा, काय झालं, हे कधी घडलं होतं? आम्ही स्थानिक नाही, आपण इथे काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात। दादा, आपल्याला ह्या झाडं मुळापासून तोडता येत नाही, त्यांची आपल्याला फांद्यांची छाटणी करावी लागते आणि रोडच्या बाजूला ज्या काही झाडं आहेत ते आपण त्याची ट्रिमिंग करण्याचं काम ठेकेदार देत असून त्यासाठी ठेकेदार आपण नियुक्त करत असतो। सर, त्या कुटुंबाची तुम्ही भेट घेणार आहात? त्या कुटुंबाचा मुलाचा मृत्यू झाला, त्याची भेट घेणार, तुम्ही भेट घेणार त्या हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन जाण्यात आलेलं आहे का? 100% आम्ही आता हॉस्पिटलमध्ये जाऊ। आमचे अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे या ठिकाणी पाहणी करून गेलेले आहेत, महापौर मॅडम येत आहेत, शिक्षण समितीचे आमचे अध्यक्ष या ठिकाणी येऊन गेल्या, महापौर ताई येऊन गेलेले आहेत, शिक्षण समितीच्या बाजार समितीचे अध्यक्ष आमच्या दोन्ही आलेले आहेत। आम्ही पाहून त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी त्या रुग्णालयामध्ये जे ॲडमिट झालेले आहेत विद्यार्थी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी देखील आम्ही इथून निघणार आहोत। तर आत्ता आपण बघितलं की हे सांत्वन करण्यासाठी सुद्धा त्यांच्या घरच्यांशी बोलणार आहेत आणि आता आपण इथे बघू शकतोय की इथे जी बस आहे हीच ती बस आहे ज्या बसमध्ये ते विद्यार्थी प्रवास करत होते। आपण या बसची अवस्था आत्ता बघू शकतोय की या बसमध्ये किती वाईट प्रकारे ही दुर्घटना घडलेली आहे। या बसमध्ये आपण बघू शकतो की याच बसमधून 10 विद्यार्थी प्रवास करत होते आणि त्याच विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याचा आता मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर आली। आपण जर बघायला गेलं तर या बसचं जे छत आहे ते छत पूर्ण सीटवरती कोसळलेलं आहे, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना किती लागलं असेल आणि किती जखमी झाले असतील याची आपण कल्पना करू शकतो। आत्ता जर आपण इथे बघितलं तर पुढे झाड काढण्याची देखील प्रक्रिया सुरू आहे आणि तसंच इथे बसची देखील अवस्था आपण जी दुरावस्था झालेली आहे बसची ती आपण बघू शकतोय। सध्या आता आपण इथे बघितलं तर हे जे छत आहे बसचं छत पूर्ण सीटच्या आतमध्ये रुतलेलं आहे। ड्रायव्हरची सीट आहे किंवा बसची जी मागची बाजू आहे ती आपण सध्या बघू शकतोय। सीटवरती ही जी बस आहे या बसचं जे छत आहे त्या सीटवरती पूर्णपणे ती छत रुतलेलं आहे, त्यामुळे मुलांना किती गंभीर दुखापत झाली असेल आणि त्यांची काय अवस्था झाली असेल याची आपण कल्पना करू शकतो। हे आपल्याला या दुर्घटनेतून कळून येते। पहिली तर गोष्ट अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी दादर येथे घडली होती। दादर इथे एका कारवरती झाड कोसळलं होतं आणि आताच अशीच सारखीच घटना इथे घडलेली आहे, परंतु लहान मुलांच्या जीवावर बेतण्याची ही घटना आहे। याच घटनेदरम्यान एका लहान मुलाचा देखील मृत्यू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि की आपण जर बघितलं तर या ठिकाणी येऊन महापौर देखील यांची पाहणी करून गेल्या, महापौर देखील आल्या होत्या। तसंच आपण जर बघितलं तर त्या मृत मुलाच्या जो विद्यार्थीचा मृत्यू झालेला आहे त्या विद्यार्थीच्या मृत्यूला त्या विद्यार्थ्यांच्या घरच्यांना देखील इथे सांत्वन करण्यासाठी भेट देणार आहेत असं देखील सांगण्यात आलेलं आहे। आपण सध्या जर इथे बघितलं तर बसची आपण अवस्था बघू शकतोय। बसची जी अवस्था आहे, वरचं जे छत आहे ते पूर्ण मागच्या सीटवरती रुतलेलं आहे। आपण जर बघितलं इथे तर हे दरवाजा देखील पूर्ण बाहेर उघडलेला आहे, तो पूर्ण बेंड झालेला आहे। आणि तसंच आपण जर बघायला गेलं तर आपण जर आतमधली स्थिती बघितली या बसची, काचा तुटलेल्या आहेत, सगळ्या सीट वाकड्या तिकडे झालेल्या आहेत, पूर्ण जे छत आहे
ते पूर्ण सीटवरती रुतलेलं आहे. त्यामुळे आपण कल्पना करू शकतो ते झाड किती जोरात आणि किती वेगाने पडलेलं असेल. तसंच हे झाड किती जुनं आहे आणि किती धोकादायक होतं याचा आपल्याला एक अंदाज येतोय. त्यामुळे अशी दुर्घटना त्यामुळे अशी दुर्घटना परत घडू नये असं आपण बघू शकतो. दादा, काय झालं, काय सांगाल? ही घटना किती वाजता घडली आणि काय घडली? नेहमीच असं आहे का हवा पाणी आणि पावसाचा टाईम आहे, हवा पाणी जास्त आहे आणि हे मोठे मोठे झाड आहेत आणि ह्याच्यामध्ये छोटासा एक रस्ता आहे हा जो सुभाषनगरचा, त्यामध्ये हे झाड कापले जात नाही. BMCचं लय मोठी चुकी आहे आणि त्यामध्ये BMC वाले आहेत ना, आणि आपण कंप्लेंट टाकली आणि हे लोकांना समजत नाही का हे माणूस पडला तर माणूस मरतो. गेल्या टायमाला चंद्रोदयमध्ये एक बाई मेली, डॉक्टर. ही घटना किती वाजता घडली आणि तुम्ही या ही जेव्हा घडली तेव्हा होतात का इकडे? मी इथं नव्हतो पण कम से कम नाही 5:30ला घडली. तुम्ही होतात का इथे जेव्हा ही घटना घडली? माझू भाऊ तुम्हाला कधी कळलं की ही घटना घडली आणि घटनास्थळी? आम्ही घरी फक्त जेवायला गेलो आणि त्यानंतर ही घटना घडली. ओके. ही जेव्हा घटना घडली त्यावेळेला घटनास्थळी लगेच कोणी आलं होतं का? आम्ही लोक आलो पटकन आल्यानंतर मग त्या मुलांना बाहेर काढण्यात किती वेळ लागला? जास्तीत जास्त मला वाटतं 1 घंटा लागला. तर आपण जर आता बघितलं तर इथे या मुलांना या घटनास्थळाहून या बसमधून बाहेर काढण्यासाठी जवळजवळ 1 तास लागला आणि त्या 1 तासाच्या दरम्यानच या विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आपल्याला बघायला मिळतो. आणि तसंच जर आपण इथे बघितलं तर या बसची जी दुरावस्था झालेली आहे ती देखील खूप वाईट आहे. आत्ता जर आपण इथे बघितलं तर इथे बसची जी अवस्था आहे ती आपल्याला बघायला मिळते. काचा तुटलेल्या आहेत, बसचं जे छत आहे ते पूर्ण सीटच्या आत रुतलेलं आहे. तसंच जर आता बघितलं तर मुलांना बाहेर काढायला 1 तास लागला होता. आणि तसंच जर आता बघितलं तर या घटनेदरम्यान एका मुलाचा मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता जर इथे आपण बघायला गेलो तर पोलीस देखील आलेले आहेत, पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत. आणि हे पोलीस देखील आत्ता या घटनास्थळाहून बाकीच्या स्थानिक लोकांना बाजूला करण्याचा प्रयत्न करतात. तसंच जर आपण इथे बघितलं तर थोडीशी तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. इकडे जे स्थानिक लोक जे आहेत ते जमलेले आहेत. इकडे आपण पोलीस निरीक्षक आहेत. इतका वेळ इथे कोणीही सहकारी नव्हते तरी आणि आत्ता या काही 5 ते 10 मिनिटाच्या दरम्यान पोलिसांचे सहकारी जे आहेत, पोलीस निरीक्षक जे आहेत ते इथे उपस्थित झालेले आहेत. त्यामुळे आता या घटनास्थळाहून या पोलीस जे बाकीच्या प्रसारमाध्यमांना आहेत किंवा स्थानिक लोकांना आहेत इथून दूर करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे थोडीशी तणावाची परिस्थिती काहीशी निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि जर आपण बघितलं तर याच घटनेदरम्यान ही दुर्घटना जेव्हा घडली तेव्हा 1 तास लागला होता तिकडच्या लहान मुलांना बाहेर काढायला. आणि या 1 तासादरम्यानच त्या एका लहान चिमुरड्याचा मृत्यू झाला. आपण जर इकडे बघितलं तर या बसची जी आपण स्थिती आहे ती बघू शकतोय. आणि तसंच काहीशा अंतरावर झाडाचं देखील झाड जे आहे ते काढण्याचं देखील काम सुरू आहे JCBने. आणि तसंच जर बघितलं तर काही प्रसारमाध्यमं आहेत ती सुद्धा इथे आलेली आहेत, स्थानिक नागरिक आहेत ते लोक इथे आलेले आहेत. त्यामुळे इथे पोलीस निरीक्षक जे आहेत ते आत्ता इथून सगळ्यांना बाहेर काढण्याच्या स्थितीत आहेत. आणि तसंच आत्ता जर आपण इथे बघतोय तर ही बस जी आहे उभी ती इथेच उभी आहे. आणि इथून पुढे लहान मुलांच्या जीवावर काय बेतेल किंवा या पावसाळ्यात लहान मुलांच्या जीवावरती काय होईल ते देखील आपण बघू शकतो. दादा, किती वाजता घटना घडली आणि ही घटना घडली तेव्हा तुम्ही इथे होतात का? मी त्या बिल्डिंग में होता. माझी मुलगी आहे ना स्कूल गेला होता. मैं आज एक्चुअली आई एम इन कोटक इंचार्ज. आज मैं ऑफिस में नहीं गया क्योंकि मेरा पोतों को लेके जाना स्कूल में गया. तो आवाज आली कडक, आता माहीत पडले ते मृत्यू झाली. काय कर सकतो. ही घटना किती वाजता घडली? अराउंड 3 o'clock 3 वाजता. आणि ही घटना घडल्यानंतर कोणी होतं का? ते मला माहीत नाही. मला माहीत नाही, ते माहीत नाही.
मी बिल्डिंग में तो होता समोर बिल्डिंग. आणि ही जेव्हा घडली तेव्हा इथून कोणी लगेच यांना बाहेर काढण्यासाठी धावलं का किंवा घटनास्थळी पोलीस वेळेत पोहोचले? फायर ब्रिगेड आले ना, पोलीस इमर्जन्सी सब आले ना, ते आलेच ते सब सगळे आले. तर आपण जर आत्ता बघितलं तर इथे पोलीस देखील काही वेळात पोहोचले होते. 1 तास लागला होता त्या मुलांना इथून बाहेर काढायला. आणि तसंच आत्ता जर आपण इथे बघितलं तर पोलीस आलेले आहेत, घटनास्थळावरून सगळ्यांना बाहेर निघायला सांगतायत. आणि तसंच इथे काही स्थानिक नागरिक जे आहेत ते काही इकडे उपस्थित होते, काही उपस्थित नव्हते सुद्धा. त्यामुळे आता त्यांना सुद्धा सगळ्यांना बाहेर काढण्याची जी स्थिती आहे ती आहे. तसंच जर आता आपण बघायला गेलं तर इथून पुढे प्रशासन काय पावलं उचलत आहे आणि त्या लहान मुलांच्या त्या लहान मुलाच्या जीवावर जे बेतलेलं आहे, ज्या विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे त्याच्या पालकांना किंवा त्याच्या घरच्यांना, कुटुंबियांना काय मदत केली जाते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह मी वैदिक न्यूज 18 मराठी, मुंबई.